हा तर मग पोट्टे हो, म्या माया थोबड्यावरचे होते नव्हते केस गायबून टाकले, म्हणजे की दाढी केली. हा ते विषय वेगळा आहे की मला दाढीच नव्हती. मी माया बाबा सोबत चाललो सावंग्याले. माया गावचे लोक चालले होते ती तिसा भजन करायले. मी कॉन्टेंटचा भुका मा बाबाला मिनता करून राहिलो की मला पण येऊ द्या. इकडे या लोकांच्या मस्त गोष्टी चालू होत्या, माया इकडे शिल्लकचे काम सुरू होते. थोबडं कसं दिसत आहे कमेंट करून सांगा. कार्तिक उर्फ खत्री म्हणे चाल तुले भजन कसे असते ते दाखवतो. मग म्या पण त्याला म्हटलं मला शिल्लकच्या उभासक्या करताना पण पेट्रोल पंपवाला दादा पण म्हणे मी पण रीला बनवत असतो. याच गोष्टीवर दादाला म्हटलं मला फॉलो पण करून घे. एका फॉलोच्या नादात कटल्यावाला आम्हाला रस्त्यावरच सोडून चालला होता. 2-4 गाव ओलांडले नाही की या लोकांना चहाची तलब पण लागली होती. माई नजर एका बिकानेरवर गेली, पण अवकाशच्या बाहेरच्या गोष्टी दिसल्यावर मी चिप्स आणि मुंगदाळ घेऊन साईडले आलो. आता त्या कुत्र्याचं काय चालू होतं ते तर माहित नाही, पण आमच्या ड्रायव्हरचे अलगच नशे सुरू होते. गडी म्हणे मी लय खेप येलो, मला सगळे रस्ते माहित आहे, पण तरी बी आमचे महान ड्रायव्हर रस्ता बोलले होते. मी त्याला 2-4 प्रेमाचे शब्द बोलायच्या आधी आम्ही सावंग्यातनी पोहोचलो. माया पोटाची हालत पाहून म्या म्हटलं पहिले पेट पूजा फिर काम दूजा. मी विचार करत जाऊ की सगळ्यात आधी मी चालो, पण माया गावचे मायाहून बी फास्ट निघले. मग सट दाबून खालन हात गीत धुतले. मग म्हटलं आता ज्या कामासाठी आलतो ते काम करून घ्याव. मंदिराच्या बाऱ्यात मला काही जास्त माहित नाही. तुम्हाला जर मंदिराच्या बाऱ्यात काही माहित असेल तर मला कमेंट करून सांगा. मंदिरात आल्या तुम्हाला सगळ्यात पहिले 2 झेंडे दिसते आणि त्याच्या एकदम समोरच मंदिर आहे. मंदिरात संत अवधूत महाराजाची मूर्ती आहे. माया गावचे लोक आले होते भजनाले आणि मी आलो होतो त्याले पाय आले. जुन्या काळातल्या पाहण्याला एवढ्या मोठ्या वस्तू आहेत, त्यातल्या 2 वस्तू मी पण तुम्हाला दाखवून दिल्या. ज्या कामासाठी हे लोक एवढ्या दुरून आले होते ते म्हणजे भजन. त्याचे मी 2-4 व्हिडिओ काढले, ते तुम्ही पाहून घ्या. मला त्यातलं काही समजत नाही, ज्यात मी तिथून उठून आलो. भजन म्हणून लोक लय थकले होते तर त्याने एक टी ब्रेक घेतला, पण इकडे तर टी ब्रेकच्या नावावर झोपा काढणं सुरू होत्या. लोकांना झोपलेलं पाहून मला पण झोप आली आणि मी गेलो झोपायला. ज्याला रात्रीचे बराबर झेंडे दिसले नसते ते आता पाहून घ्या.